मानवत शहरातील महावितरणच्या कारभारावर नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे. काल 23 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता. 2 ते 3 तासानंतर वीज पुरवठा पूर्वत होईल असं नागरिकांना वाटत होतं. पण महावितरणने रात्री 12-1 वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा पूर्वत सुरू होण्यासाठी 4 ते 5 वाजतील सकाळचे असं सांगण्यात आलं. त्यानंतर नागरिकांना रात्रभर अंधारात या ठिकाणी काढावी लागलेली आहे. यामध्ये उन्हाळ्याचे दिवस असताना दिवसभर काम करून आपण रात्री निदान आराम तरी मिळावा या हेतूने प्रत्येक नागरिक आपल्या घरी जातो. पण काल अशा नागरिकांना अडचणींचा सामना या ठिकाणी करावा लागल्याचे चित्र मानवत शहरात दिसून आलेलं आहे. रात्री 10 वाजता वीज गुल झाल्यानंतर या ठिकाणी अनेक नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात वीज पुरवठा पूर्वत कधी होणार आहे यासाठी फोन कॉल केले होते. पण महावितरणचा जो अधिकृत ऑफिस मधला फोन मोबाईल आहे तो बंद असल्याचे त्या ठिकाणी दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचा संताप आणखीनच वाढला आहे. एकूणच महावितरणच्या कारभारावर या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मानवत तालुक्यातील मानवत शहरातील नागरिकांची अशी भावना आहे की वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे महावितरणने या कारभारावर सुधारणा करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. यामध्ये आपण पाहिलं तर 2-3 वर्षापूर्वी जे राजकीय पक्ष होते, सामाजिक संघटना होत्या, अशा संघटना या कारभाराच्या विरोधात मोर्चा आंदोलन करत होत्या. मात्र या संघटना पक्ष या प्रश्नांच्या बाबतीत शांत असल्याचे दिसत असल्याने नागरिकही यावर संतप्त भावना व्यक्त करत आहेत. नागरिकांना कोणी वाली राहिलाय का नाही असा प्रश्न आता नागरिकातून उपस्थित होत आहे. आपण आज महावितरणच्या कार्यालयात आहोत आणि या ठिकाणी आपण कालची जी परिस्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी आलो होतो. तर रात्री पाथरीच्या 132 kV वर सिटी ब्लास्ट झाल्यामुळे पाथरी, मानवत हे 2 तालुके त्याचबरोबर सेलू हा अर्धा तालुका रात्रभर अंधारात होता. प्रचंड उकाडा आणि त्यामध्ये अंधार यामुळे नागरिकांमध्ये चिडचिड भावना झाल्याचं दिसून आले होतं. महावितरणने आपला कारभार सुधारावा अशी मागणी मानवतकरातून होत आहे. मी सत्यशील दबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत.